वर्षावास 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 वर्षावास। विनय पिटकाचे करावे भिक्खुनी पालन, आहार व्यवहार शिक्षणाचे असावे ते ज्ञान। विनय पिटकाचे करावे भिक्खुनी पालन, आहार व्यवहार शिक्षणाचे असावे ते ज्ञान। आत्मचिंतन आणि करावा आध्यात्मिक विकास, आत्मचिंतन आणि करावा आध्यात्मिक विकास। एकाग्रतेने करून घ्यावा धम्माचा अभ्यास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास 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 वर्षावास। त्रिरत्न आहे बुद्ध धम्म संघ, नवजीवनात भरते नवी ही उमंग। त्रिरत्न आहे बुद्ध धम्म संघ, नवजीवनात भरते नवी ही उमंग। दुःखमय जीवनाला देते सुखाची ही आशा, दुःखमय जीवनाला देते सुखाची ही आशा। बुद्ध धम्माने मिळेल तुम्हा मानवतेचा ध्यास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास 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 वर्षावास। तीन महिने वर्षावास पर्व हे महान, भिक्खू संघाला करार्य दान। तीन महिने वर्षावास पर्व हे महान, भिक्खू संघाला करार्य दान। मोहमाया तृष्णेला तुम्ही आता करावे रास, मोहमाया तृष्णेला तुम्ही आता करावे रास। उपोषित अन अष्टशिलाचे पालन करावे खास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास 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 वर्षावास। पावसाळ्यात भिक्खू संघाला होऊ नये त्रास, पावसाळ्यात भिक्खू संघाला होऊ नये त्रास। एका ठिकाणी राहून त्यांनी करायचा निवास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास, म्हणून सुरू केला बुद्धांनी बघा वर्षावास 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 वर्षावास। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। भारतीय बौद्ध महासभा आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे।
असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब्रह्मनायक सम्राट अशोक या महामानवांचा धुमाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याही श्री रत्नांना विनम्र अभिवादन. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेमार्फत धम्म प्रवचन मालिका आणि आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा जो वर्षावासाचा कार्यक्रम आहे, या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये धम्मप्रवचन मालिका राबवायची आहे. तर त्याचंही उद्घाटन आणि बौद्ध महासभेतर्फे राबविल्या जाते त्या भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या सतत 47 वर्षपर्यंत चाललेल्या कार्याला त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या संपूर्ण देशभर चाललेल्या कार्यालाही त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन. आज सिद्धार्थ बौद्ध विहार या ठिकाणी आषाढ पौर्णिमेनिमित्त इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर सर्वप्रथम आपणा सर्वांना पहिले धम्मचक्र प्रवर्तन आषाढ पौर्णिमा याच्या सर्वांना आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्या कार्यक्रमाला अध्यक्ष अतिथी यांची गरज असते. तर मी सर्वप्रथम आपले धम्मगुरू भंते आनंद यांना विनंती करतो की त्यांनी या धम्मपीठावर विराजमान व्हावं. आपण सर्वांनी साधुवाद द्यावा. त्यानंतर आजच्या या नियम के डी सांबारे सर हे आजच्या या प्रवचन मालिका या कार्यक्रमाचं अध्यक्षता स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतोय. माजी स्थायी समितीचे सभापती तथा आंबेडकरी चळवळीचे धुरंधर कार्यकर्ता आदरणीय प्रकाशजी बनसोड सर हे सुद्धा या धम्ममंचावर विराजमान होते अशी मी त्यांना विनंती करतोय. प्रमिला शेंडे ह्या सुद्धा या धम्ममंचावर विराजमान होते. शहर शाखेच्या महिला अध्यक्षा आदरणीय संगीताताई बागडे होतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या आदेशांचे पूजन करून साधू साधू. दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्वगुरू या देशाचे प्रथम शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध आणि ज्यांनी या देशाचा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रचार केला ते धम्मनायक सम्राट अशोक. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलं ते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई माता जिमाई या महान रत्नांना सर्वप्रथम वंदन करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे आषाढ पौर्णिमा, या आषाढ पौर्णिमेचा जो कार्यक्रम ज्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे ते तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षिका महाउपासिका धम्मधारिणी आदरणीय मीराताई आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याला धम्म कार्याला मी वंदन करतो. त्याचबरोबर
भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमरावजी यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला मी वंदन करतो. त्याचबरोबर सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही संधावक कार्याला मी वंदन करतो. आजच्या या वर्षवास प्रारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर आजचे आभारी सर आनंद त्यांना मी पंचांग प्रणाम करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी स्थायी समिती आदरणीय प्रकाशजी बनसोड सर, त्याचबरोबर अध्यक्षा आईने प्रेमिलाताई शेंडे, बंडेरा शहराच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई बागडे यांना मी जयभीम करतो. आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी या सगळ्यांना मैत्रीपूर्ण जयभीम. मित्रहो, अतिशय आनंदाचा दिवस की ज्या तथाकथाने आषाढ पौर्णिमेला आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश दिला तो दिवस म्हणजे आजचा आषाढ पौर्णिमा. आणि या आषाढ पौर्णिमेला आपल्या श्रद्धावान उपासक उपासिका यांना या सर्वश्रेष्ठ दान म्हणजे धम्मदान आपल्या भिक्षूंना आपल्या उपासिकांना दिला. तर या वर्षवास पर्वावर आपल्याला जो काही राजगृहातून आलेला जो आदेश आहे राज्यातून साधून आजच्या या वर्षवास प्रारंभाला आपण सुरुवात करतो आहे. आणि हा वर्षवास पर्व म्हणजे तथागतांनी दिलेला जो धम्म आहे या धम्माचं आपल्याला जो काही बोध होईल, जो काही ज्ञान मिळेल, त्या ज्ञान आपल्याला आत्मसात करून ग्रहण करून आपल्या आचरणात आणायचं आहे. आणि हा जो वर्षवास पर्व आहे त्या वर्षवास पर्व आषाढ पौर्णिमेपासून तर धम्म उपासिका उपासक यांना ग्रहण करायचं आहे. या वर्षी तर धम्मातील 3 महिने धम्म प्रवचन करणार आहे आणि तुम्ही ग्रहण करणार आहे. आणि या 3 महिन्याच्या कालावधीत बुद्धाचा धम्म हा आचरणावर आहे. जो आचरणामध्ये बदल करेल तो आचरण चांगलं राहील, शुद्ध राहील, तरच त्याच्यामध्ये मनोशांती होईल, चांगले विचार होईल. आणि एकूणच प्रकाश बोलसुड्याला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मनायक सम्राट अशोक या आपल्या सर्व आदर्शांना वंदन करतो. आजच्या या प्रवचन मालिका आणि वर्षपाठ आरंभ प्रसंगी या व्यायामामध्ये उपस्थित असलेले आदरणीय मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लेडीज सभारे साहेब, या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राच्या भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा शेंडेताई, शहर अध्यक्षा बागडेताई आणि या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभाचे सर्व पदाधिकारी. आज वर्षवास आरंभाच्या निमित्ताने आषाढ पौर्णिमेच्या आपण सर्वांना आपली शुभेच्छा देतो. या आषाढ पौर्णिमेच्या पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या वर्षवासामध्ये जिथे उपासक उपासिका या ग्रंथबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, उपस्थित राहतात, त्या सर्वांच्या जीवनात मंगलमय मैत्री अनुराग लाभो अशी मंगलकामना करतो. आणि पुढच्या जे तथागतांच्या वाणीतून जे काही शब्द बोधित झालेले आहे आपण त्या ग्रंथाच्या माध्यमातून वाचतो. कुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या मागे भावी कर्माने त्याचे कुशल कर्म त्याच्या मागे धावतात आणि अकुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या मागे बैलाच्या बैलगाडी
आमचे सर्वांचे मुक्तिदाते, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामानवांना माझे विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रारंभ, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेतर्फे प्रवचन मालिका उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे. आणि या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सांभारे सर, म्हणते आनंदजी, प्रमुख अतिथी आदरणीय प्रकाशभाऊ बनसोड, शहर अध्यक्षा संगीताताई, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या विहाराचे सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, उपासक आणि उपासिका, या सर्वांना माझा सप्रेम जय. जर आपलं अकुशल कर्माचं पारडं भारी झालं तर मात्र आपली पदोगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण या 3 महिन्याच्या काळात जास्तीत जास्त पुण्यकर्म संपादन करायचं आहे. त्यासाठी भगवान बुद्धाच्या काळापासून वर्षावास केले जातात. आणि या वर्षावासाचा उद्देश काय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. वर्षावास का सुरू झाला हे सुद्धा आपण दरवर्षी ऐकत असतो. का करतो आपण वर्षावास? वर्षा म्हणजे पाऊस. आणि या पावसाच्या काळामध्ये एक त्यातलं प्रमुख कारण असं होतं की भक्तजी लोकांना बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता गावोगाव फिरावं लागायचं. त्यांना सुद्धा त्रास होत होता. महापूर यायचे, नदी नाल्यांना पूर यायचे, कधी कधी भिक्खू लोक वाहून सुद्धा जायचे, मृत्युमुखी पडायचे. दुसरं महत्वाचं कारण असं होतं की आताच चिरडले जात होते, ते सुद्धा एक प्रकारे निसर्गाची हानीच होती. वर्षावास करण्यासाठी संमती दिली. वर्षावास म्हणजे भंतेजींनी 3 महिनेपर्यंत एकाच ठिकाणी राहून तिथे उपस्थित असलेल्या आणि स्वतःमध्ये सुद्धा आपलं जे ध्यान साधना आहे, जे अध्ययन आहे, ते सुद्धा पूर्ण करावं अशा मालिका शिकतो. प्रवचन मालिका या वर्षावासाच्या काळात राबवायची आहे. एरवी आपण बुद्ध विहारात येतोच, परंतु कधी कधी येतो. परंतु पहिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो आणि त्यांना या ग्रंथपठणासोबतच आपले जे विषय आहेत, जे आजच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा त्यांच्या कानावर पडले पाहिजे. म्हणून हे प्रवचन मालिका राबवण्यात येते. बुद्धाचा धर्म हा कोणत्याही अंधश्रद्धेवर आधारलेला कुशल कर्म सुरूच ठेवायचा आहे. नुसतं 3च महिने नाही, तर जोपर्यंत आपल्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपल्याला कुशल कर्म करत राहायचं आहे. आपण करण्यात आपला जो धर्म आहे हा धर्म ये आणि पहा. किती साधे आणि सोपे शब्द आहेत. ये आणि पहा म्हणजे काय? आपण जेव्हा गाथा म्हणतो त्याच्यामध्ये येही पश्चिम हा एक शब्द आहे. गाथा म्हणत असताना आपण नॉनस्टॉप गाडी आपली चालू राहते. त्याची स्वातंत्र्य फक्त आणि फक्त बौद्ध धर्मातच देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला, कर्मकांडाला बळी पडता कामा नये. या व्यतिरिक्त माझा कुठलाही देव नाही. माझ्यासाठी देव 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 म्हणजे कुठलाही मंदिरातला देव नाही, नाहीतर आणि सज्जन माणूस म्हणजे भगवान गौतम बुद्ध. आणि माझ्यासाठी फक्त गौतम बुद्ध आणि बुद्ध हा धर्म गौतमाचा. सन्मित्रा निश्चये नाश होत माझा, नेई जो मनुजा दुःखाच्या पल्याड. हा धर्म माणसाला दुःखाच्या पलीकडे नेतो. नेई जो मनुजा दुःखाच्या पल्याड, शांती भांडाराचे उघडे कवाड, शांती भांडाराचे उघडे कवाड. प्रवचन मालिकेच्या अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या रत्नांना मी जरा वंदन करतो. आज वर्षावास प्रारंभ अर्थात गुरुपौर्णिमा. आपणा सर्वांनी त्या गुरुपौर्णिमेच्या, आषाढ पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे
शहर अध्यक्ष आदरणीय विशालरावजी सांभाळे सर, भारतीय बौद्ध महासभेच्या महानगर अध्यक्षा आयुनी शेंडेताई, भारतीय बौद्ध महासभेच्या बजारा शहर शाखेच्या अध्यक्षा आयुनी संगताई बागरे आणि आपल्या बजारा शहराचे माजी स्थायी सभापती आदरणीय प्रकाशभाऊ घनसोळ साहेब, तसेच आजच्या वर्षावास प्रारंभाला त्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि ते धर्मप्रवचन करणारे असे आमचे आदरणीय बनते आनंद, त्यांना मी जेव्हा वंदन करतो आणि समस्त उपासक उपासिका भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्यांना सुद्धा सप्रेम जय देव. राजगृहातून एक आदेश आलेला की भारतीय बौद्ध महासभेतर्फे वर्षावासामध्ये प्रवचन मालिका राबवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा आणि तिथून हे सर्व कार्य चालते. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भारतीय बौद्ध महासभा प्रवचन मालिका राबवत असते. तर आजचा जो विषय आहे तो पहिलाच विषय आहे आणि तो विषय आहे गौतम बुद्ध विश्वगुरू आणि आषाढ पौर्णिमा. तर तथागत भगवान बुद्ध 2600 वर्षापूर्वी जन्माला आले आणि त्यांनी सांगितलं की सर्व प्राणी सर्व सुखी हो. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तथागत बुद्धांनी हा मोठा विश्वगुरू म्हणजे काय, तर विश्वगुरू म्हणजे आपला शास्त्र तथागत बुद्ध धम्माला अनुसरून आपल्या समाजामध्ये जी अंधश्रद्धा पसरलेली होती, अन्याय अत्याचार होते आणि त्यांना सगळं दुःख दिसत होतं आणि या दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी तथागत बुद्ध अति विचार करत होते. आणि मग तथागत बुद्ध म्हणजे सिद्धार्थ सिद्धोधनाचे पुत्र, महामायेचे पुत्र आणि राजवाड्यात मोठ्या राजाच्या ठिकाणी वाढलेले. शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ज्योतिबा फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम. माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई, क्रांती ज्योती सावित्री आई यांना सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम. या सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये जे श्रद्धावान उपासक उपासिका आलेले आहेत त्यांना मंगलकामना. आजचा हा पवित्र दिवस आहे. आज आषाढ पौर्णिमा. या दिवशी भगवंतांनी सारनाथ येथे पंचवर्गे भिक्खूंना धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणून त्यांना पंचशील दिलं, 8 अष्टांगिक मार्ग दिला, 10 पारमिता दिल्या. अशा प्रकारे धम्माचा प्रसार प्रचार करण्याकरता भिक्खूंना आपल्या धम्मानुसार आचरण करून या जगामध्ये जे गृहस्थ आहे, गृहिणी आहे यांना धम्माचा प्रसार प्रचार करून धम्माचं ज्ञान दिलं. आणि याच पवित्र दिवशी भगवंतांनी जे आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे ते भगवंताच्या काळामध्ये लोकभाषा वाढली होती, परंतु भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो ज्यांना श्रद्धावान बनायचं असेल, पुण्यवान बनायचं असेल, चांगला माणूस चांगली स्त्री बनायचं असेल तर त्यांनी या पंचशिलाचं आचरण करणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलेला धम्म हा निसर्ग नियमानुसार आचरण करायचा आहे. विज्ञान नंतर आलं, परंतु भगवंतांनी त्या काळामध्ये धम्मामध्ये निसर्ग नियमानुसार आचरण करावं. ज्या मनामध्ये 2 प्रकारचे विचार येतात, चांगले आणि वाईट,
कुशल आणि अकुशल विचार जास्त प्रभाव टाकतात आणि कुशल विचार हे वेळाने येतात. म्हणून भगवंत म्हणतात सर्व मनावर अवलंबून आहे. मन जर आपलं पवित्र असेल, धार्मिक असेल, तर आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात. आणि आपलं मन जर कुशल असेल, चलबिचल असेल, तर त्यावेळेस मनामध्ये अकुशल विचार येतात, अपवित्र विचार येतात. म्हणून भगवंत म्हणतात सर्व मनावर अवलंबून आहे. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. म्हणून भगवंतांनी धम्माचा प्रचार करण्याकरता भिक्खूंना देशोविदेशामध्ये पाठवलं. आणि या वर्षावासाचं महत्त्व आहे की वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. तेव्हा भिक्खूंना 3 महिने या वर्षावासामध्ये एका ठिकाणी ज्ञान साधना करून धम्माचा प्रसार करून आपला आत्मचिंतन करावं. आणि तो प्रचार उपासक उपासिकांना तरुणांना सांगवावा की जेणेकरून ते आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त करतील. त्यांचं भावी जीवन सुखमय होईल. त्यांची जी भावी पिढी आहे त्यांना सुद्धा धम्माचा सुगावा लागेल. आणि धम्माचा प्रसार करण्याकरता धम्म सांगण्याकरता त्यांना लहानपणी सामनेरीची दीक्षा सुरुवात केलेली आहे. कारण भगवंताच्या काळामध्ये सुद्धा आजच्यासारखंच विलासी जीवन जगत होते, अनैतिकता निर्माण झालेली होती. म्हणून भगवंतांनी लहानपणापासूनच सामनेर आणि सामनेरी दीक्षेचा वाचन करेन. आणि आपल्याला सुद्धा त्या पवित्र ज्या बाबासाहेबांनी पवित्र धम्म ग्रंथ लिहिलेला आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचे वाचन करेल. आणि या विहारामध्ये मुलांना मुलींना स्वतःला वचन करून त्यांना वळण लागेल. ज्याप्रमाणे रोपासून लहान असते त्याला ज्याप्रमाणे आपण वळण लावतो त्याप्रमाणे मुला मुलींना वळण लावलं तर निश्चितच ते धर्मानुसार आचरण केल्याशिवाय राहत नाही. कारण मोठे झाल्यावर ते ऐकत ऐकला करू नका, चोरी करू नका, हे विचार करू नका, शंकर्म करू नका, अनंत करू नका. आणि जे काही मादक पदार्थ आहेत, नैतिक पदार्थ आहेत, त्यांचं सेवन करू नका. या 5 तत्वाचं जर आपण आचरण केलं तर निश्चितच आपला परिवार, आपले जीवन सुखमय झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सिद्धार्थ बुद्धविहार आम्हाला उपलब्ध करून दिलं, खूप असं सहकार्य केलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचा सर्वप्रथम आभारी आहे की त्यांचा वेळ काढून त्यांच्या वेळातील वेळ आम्हाला दिला. आणि या ठिकाणी आज प्रवचन मालिकेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल मी या विहाराच्या सर्व उपासक उपासिका, इथले व्यवस्थापकीय मंडळी या सर्वांचा आभारी आहे. तसेच आज उद्घाटक म्हणून आदरणीय भंतेजी आनंदजी हे आले, त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, आपल्याला धम्मदेशना दिली. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचा आभारी आहे. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी अतिथी म्हणून आदरणीय बनसोड सर, त्याचप्रमाणे शेंद्रे मॅडम, संगीता मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर हे सुद्धा उपस्थित झाले आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे. पुन्हा एकदा या विहाराचे मी शतशः आभार मानतो. आम्हाला असंच यापुढे सुद्धा सहकार्य करावं. अजून आम्हाला एका कार्यक्रमाला दाभ्याला जायचं आहे, म्हणून तुमचा जो पुढील कार्यक्रम आहे तो कार्यक्रम